ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 अर्थातच ज्युलियन दिनांक 6 जून 1674 या दिवशी श्रीमद रायगडावर छत्रपती शिवाजीराजे यांना विधिवत राज्याभिषेक झाला. हा दिवस संपूर्ण भारतवर्षाच्या इतिहास, वर्तमान आणि भविष्याला कलाटणी देणारा हा प्रसंग होता. शिवरायांचा राज्याभिषेक हा केवळ एक सोहळा नसून तो सार्वभौम हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा आणि हिंदूंच्या आशा, आकांक्षा, अभिमान आणि स्वप्नाच्या पुनरुत्थानाचा हा प्रसंग होता. सामान्य प्रजेसाठी कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या संभवामी युगे युगे या आश्वासनाची परिपूर्ती होण्याचा तो क्षण होता. कालचक्राची गती आणि स्थिती दोन्ही बदलण्याची क्षमता असलेला तो दिवस म्हणूनच हिंदुस्थानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला आहे. युगप्रवर्तक आणि शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या या अभूतपूर्व घटनेची महती आपल्या नृत्यातून सांगता आहेत. ओजस्वी लिमये, शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला. किल्ले रायगडावर हिंदवी स्वराज्याचं सार्वभौम सिंहासन जळाळू लागलं. भारतवर्षातील इंद्रप्रस्थ, देवगिरी, चितोड, कर्णावती, विजयनगर, वारंगळ आणि अशाच भंगलेल्या सर्व सार्वभौम सिंहासनांच्या जखमा रायगडावर बुजल्या. आत ही भूमी राजश्रिया विराजित सकल सौभाग्य संपन्न झाली. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला. 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. अरुणोदय झाला. शिवप्रभूची नजर फिरी उठे मुलुख सारा. दिशा दिशा भेदीत धावल्या खडकाच्या धारा. हे तुफान स्वातंत्र्याचे, हे उद्धार अभिमानाचे, हे वादळ उग्र विजांचे. काळोखाचे तट कोसळले, चिराचिरा ढळला. 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज. शिवछत्रपतींचा जय हो. श्री जगदंबेचा जय हो.